पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा, तीही अगदी मनापासून. नमस्कार मंडळी, मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय समर्थ लेखणी. मित्रांनो, अविनाश जोशी, आमचे जे सहसंपादक आहेत अविनाश जोशी, यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा शहरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत झालं. राशीनपेठ तरुण सेवा मंडळाने हे पालखीचं स्वागत केलं होतं. यावेळी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने सर्व वारकऱ्यांसाठी औषध आणि आरोग्य सेवा दिली आणि ही खूप मोलाची आहे. या सेवेबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे काय म्हणाले आणि ही सेवा कशी दिली गेली, आपण थेट त्यांच्याकडनं ऐकूया. पण मित्रांनो, आज अनेक वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा छानसा लाभ घेतला. पाटणे काय म्हणाले हे ऐकण्या अगोदर मंडळी हो, तुमच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही उत्तम वस्तू दिल्या आहेत. तिथे आपण लिंकवर जाऊन क्लिक करा. आजच यातील तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी विकत घ्या. आम्ही त्या वापरल्या आहेत. चला तर मग आता पाहूया दीपक पाटणे यांची खास मुलाखत. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. विनंती ही देखील आहे, समर्थ लेखणीचे जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. चला, पाटणे काय म्हणाले त्याकडे वळतो. सालाबाद प्रमाणे निवृत्तीनाथ महाराज मंडळ येथे झालेलं आहे. या पालखीच्या सेवेसाठी यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधे दिली जातात. सालाबाद प्रमाणे हा उपक्रम चालू आहे. वारकऱ्यांची एक सेवा तर्फे केली जाते. सर्वांना सूचना आहे. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.